तुला मी लई आवडते ना गण्या. शाळेचा इफेक्ट आहे का खरंच माझे दिवस बदलले? शाळेचा इफेक्ट आहे. काय पाणीच आहे ना यार? का 90 ओतून आणली? मारून तर बघ. ते पैसे कुठून आणले तू? ते आणले ते मी, तू टेन्शन नको घेऊ. नाही नाही, सांग मला पैसे कुठून आणले? अरे तुला बोललो होतो ना, मित्राकडे गेलतो त्याच्याकडनं आणले. खोटं बोलायचं नाही मायाशी. तू गाडी विकली का गण्या? काय एडेबिडे झाले काय तू? सनीला ऐकतो घे का मी मग कोण? माझी शपथ. गाडी विकली गण्या? अगं जुनी झाली होती, टाकली इकून. सॉरी गण्या, माझी चूक आहे सगळी. सॉरी. मेने कुठं होती तू? कधीपासून वाट बघतोय आम्ही. तुझ्या समोरच ते येते ना मी. तुझ्या बरोबरीच्या मुली कधीच आल्या घरी? एका बॅचचं लवकर संपलं ना, म्हणून त्या आधी आल्या. आमचं उशिरा संपलं म्हणून आता आले मी. फोन का घेत नव्हती? अगं काय ग तू, किती प्रश्न विचारती? दमली ती, जेवायला वाढ. मी पान वाढून आणते. हा, जा हात पाय धुवून घे. कुठे गेली बाई? खरं खरं सांग कन्या. गाडी चोरीला गेली. हा? अरे अशी कशी गेली चोरीला? कशी गेली चोरीला? कन्या खरं खरं सांग, नाही तर तुझं मारून मारून चालून उडवीन. सोडा की आता. खरंच सांगतोय, गाडी उचलून नेली. कुठून नेली? हा? तू का झोपला होता का? अहो कोणी नेली मला ना माहिती. खंड टाकली होती का? हा? बोल की. बोल की. अरे तुझ्या डोसक्यात काय शेण भरले वर? हा? कन्या लई लाड झालं तुझं. आबा हे पाहिजे आणून देतो, आबा ते पाहिजे दिलं. अरे खांद्यावर घेतलं म्हणून त्याला हात पुसतो होईल. अरे असल्या तिला मारून टाकलं पाहिजे. आवरत की चौथाला त्या गाडी पहिल्याचा जीव घ्याल का? ए तू बाजूला बांबूच खालतो. अयो बाबू नको, बाबू नको. ए, हट. तुमच्या दोघांच्यामुळे बिघडलं हे नाठाळ. अहो तात्या, अहो खरंच चोरीला गेली हो गाडी. खरंच चोरीला गेली. आई रक्तात शपथ. मला शिकवतो तू? अहो आम्ही होतो ना सोबत, तालुक्याला गेलो होतो स्टडी मटेरियल आणायला. दुकानात बाहेर आलो आणि गाडीच नव्हती तिथं. अहो तात्या, लई लई शोधली हो, खरंच नाही गावली गाडी. खरंच. अरे तुमच्या डोसक्यात काय अंडी भरल्यात होय रे? एवढी मोठी गाडी तुम्हाला सांभाळता येत नाही. कसला जीव लावताय तुम्ही एकमेकांना? ए तुला पहिला मारून टाकले पाहिजे. चल व्हाय बाजूला. अरे काय रे, इथे काय ताराबाई नाचले काय? जावा की घरात तुमच्या येड्या बोकाचं नाव. अहो काय ए, तुझ्या आवरत की नाही स्वतःला? उगाच आता परिणाम. मुलगा मोठा झालाय. सॉरी बाबा, चुकलं माझं, माहित नव्हतं आम्हाला. माफ कर यार. मित्र म्हणजे अवघड जागेवरच्या काजूसारखे असतात राव. म्हणजे जेवढं जास्त खाजवाल तेवढं जास्त आनंद देऊन जातात. दारावरचं कुत्र आणि आयुष्यात तुमच्यासारखे मित्र असतील ना, तर आयुष्यात काही टेन्शन नाही बघा. आईला कुत्र म्हणतोय म्हणाय कशाला पाहिजे, दिसतात तसे. बाबा तुझ्या तर आईला. इकडे इकडे. बोकड काय खात? हिरवा पाला.
तुमची आई इथून पुढे नीट घाला हे जाता आईला